दहिवड येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीसाठी भर उन्हातील उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले। देवळा तालुक्यातील दहिवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेच्या संरक्षण भिंतीच्या नूतनीकरणाच्या मागणीसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दहिवड येथे भर उन्हात उघड्यावर बेमुदत उपोषण छेडण्यात आले। ढासळलेल्या वॉल कंपाऊंडमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे। ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी श्री संजय दहिवडकर आणि गोरक्षक नानाभाऊ गोसावी यांनी उपोषण सुरू केले होते। उपोषणाची दखल घेत ग्रामपंचायत सदस्य श्री दिगंबरप्पा सोनवणे, श्री सुनील पिंटू अहिरराव आणि ग्रामविकास अधिकारी श्री भुसारे यांनी भेट घेऊन चर्चा केली। 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून लवकरच वॉल कंपाऊंडचे नूतनीकरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले। आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन बेमुदत उपोषण मागे घेतले। यावेळी जिल्हा परिषद शाळा दहिवडचे मुख्याध्यापक जयराम सोनवणे गुरुजी, सर्व स्टाफ, शिक्षक समाधान सोनवणे गुरुजी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोसावी, सर्व स्टाफ, ज्येष्ठ नागरिक पांडुरंग आहिरे, जीभाऊ ड्रायव्हर वसंत भंडारी, भीमराव अहिरराव, गंगाधर सोनवणे यांच्यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची त्वरित अंमलबजावणी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक देवळा।